बरोबर ना. 32 नंतरच्या आपले जवळपास होमवर्कला जवळपास 33 पासून तर 39 पर्यंत होमवर्क त्याच्यात दुसरं काहीच नव्हतं. फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्हचा व्हेलॉसिटीचं ऍक्सेलरेशनचं रिलेशन बघायचं होतं आणि त्यांचा वापर करून आपल्याला जे डिराइव्ह केलेले फॉर्म्युलेज होते त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काढायच्या. बरोबर आहे. व्हेलॉसिटी काढायची की ऍक्सेलरेशन काढायचं होतं. पण काही एक्झाम्पल्स मध्ये थोडंसं व्हेरिएशनल पार्ट्स होते. बरोबर. आता कालचे जे 33 नंबरचं एक्झाम्पल होतं काय होतं बघा. द डिस्प्लेसमेंट यस कालचं एक्झाम्पल 33 नंबर काय आहे 33 नंबरचा एक्झाम्पल काय म्हटलं बघा. वाच The displacement s of the particle at a line c is given by s equals to 2 dq minus 5t square plus 4t minus 3t. Find the time where the acceleration is 14 feet per second. The velocity and displacement at that time. युनिट काय आहे म्हणजे युनिट आहे फीट सेकंड. ओके म्हणजे मी दिलेले आहे ते अगोदर लिहून घेतो. ओके क्वेश्चन काय डिस्प्लेसमेंट. आपल्याला डिस्प्लेसमेंट ऑफ एस पार्टिकल ॲट अ टाइम टी इज गिवन बाय एस इज इक्वल्स टू एस मीन्स माय डिस्प्लेसमेंट जस्ट लाइक अ फंक्शन. ओके 2t cube minus 5t square minus 4t minus 3 is my displacement. Okay now the given that the first part मध्ये मला काय दिलेलं आहे ऍक्सेलरेशन जर 14 फीट पर सेकंड स्क्वेअर असेल तर त्यावेळेला टी किती असेल बरोबर ना. मग आपण ऍक्सेलरेशन दिलेलं आहे अगोदर जे दिलेला पार्ट आहे एस जो आहे तो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घ्या आणि मग त्याला रिप्लेसमेंट करू आपण. नाउ लेट्स यस काय 2t cube minus 5t square minus 4t minus 3 that's ds by dt. सांगा ds by dt. yes differentiate here yes with respect to t cube चा डेरिव्हेटिव्ह plus 4t का. ओके ठीक आहे. पुढे चला सांगा 6t square plus 4. Okay now again differentiate करा d square yes upon 3t square equals to 20 minus 10. Okay ही होती velocity या डेरिव्हेटिव्ह बरोबर. मग आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू रिप्लेस करा. a काय दिलेलं आहे 14 that's 14 is equals to a is equals to 20 minus 10. ओके तो 10 इकडे होतं मायनसचा इकडे जाणार प्लस होईल म्हणजे काय 24 is equals to 20. therefore t is equals to seconds. सेकंड काय लिहिलं युनिट देताना सेकंड स्क्वेअर वर दिलेला that's not a minute. ओके मिनिट पॉवर याच्यावर कोणावर दिलाय ते युनिट ते लक्षात घ्या. just t is equals to 2 seconds. ओके नाउ नेक्स्ट सेकंड पार्ट टी निघाला म्हणजे ऍक्सेलरेशन 14 फीट पर सेकंड स्क्वेअर असेल त्यावेळेला माझा टी किती असणार आहे 2 सेकंड. ओके नंतर पुढे सेकंड याच्यामध्ये काय म्हटलंय व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम. म्हणजे जो आपण जो टाइम काढलाय त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट पण काढायचं आहे आणि व्हेलॉसिटी पण काढायची आहे. मग आपण असं म्हणणार याला सेकंड आणि याला फर्स्ट नाव चालेल. मग पुढे मेन्शन करायचं काय करणार बाय फर्स्ट yes is equals to yes काय yes at t. ओके yes at t म्हणजे डिस्प्लेसमेंट at t is equals to 2 डिस्प्लेसमेंट चला सांगा काय 2t cube minus 5t square plus 4t minus 3 at t is equals to 2. t ची व्हॅल्यू 2 पुट करायच्या मध्ये चला सांगा 2 into 8 minus 5 into 4 plus 4 into 2 minus 3. That's equals to 16 minus 20 plus 8 minus 3. Calculate करा सांगा काय minus 4 plus 8 plus 4 minus 1 1 काय काय युनिट काय फीट that's what is a feet 1 feet. Okay that's 1 feet युनिट लिहावं लागेल बरं. नंतर पुढे बाय सेकंड व्हेलॉसिटी काढावी लागेल बाय सेकंड व्हेलॉसिटी
v काय v इज इक्वल्स टू v at t इज इक्वल्स टू 2. that's v काय 6t square minus 10t plus 4 at t is equals to 2. चला पुट करा t into 6 into 4 minus 10 into 2 plus 4. That is 24 minus 10 plus 4. 26. Is it 8? Plus 8 feet per second. feet per second. Feet per second. ओके कळतंय बघा टाइम निघाला पहिल्या पार्ट मधला आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मात्र बी मध्ये सेकंड पार्ट मध्ये डिस्प्लेसमेंट ऍट टी इज इक्वल्स टू 2 काढायचा होता आणि व्हेलॉसिटी ऍट टी इज इक्वल्स टू 2 काढायचा. आलं लक्षात? ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 30. याचं सोल्युशन पाहिजे असेल लिहायचं असेल व्हिडिओ आहे युट्यूबला जायचं चेक करायचं आणि लिहायचं. आणि म्हणून एक आपले फक्त सिलेक्टेड ते 5 ते 10 दिवस मध्ये गॅप केले नाही तर युट्यूबला आपले सर्व लेक्चर्स सर्व डेरिव्हेटिव्ह पासून लॉजिक पासून मॅट्रासिस पासून सर्व लेक्चर आपण केले सर्व लेक्चर. ओके फक्त एवढंच होतं की आपण ऑनलाईनला थोडेसे एक्झाम्पल्स आपले कमी झाले एक्झाम्पल कमी झाले पण इथे आल्यानंतर आपले एक्झाम्पल परत तेच वाटले कमी म्हणजे सॉल्युशन्स कमी निघाले. मॅट्रासिसचे म्हणा लॉजिकचे भरपूर झाले पण मॅट्रासिसचे जे एक्झाम्पल होते ना ते कमी झाले. ओके जे एक्झाम्पल आपण इथे पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचे सगळे डिटेल्स मध्ये ते तुम्ही होमवर्कला घेतले फरक पडला. लक्षात घ्या ऑनलाईन मधला आणि ऑफलाईन मधला हा फरक असतो. तुम्हाला कळत नसेल तर समजून घ्या अगोदर समजून घ्या की तुम्हाला तुमचे एक्झाम्पल तुम्ही नाही सॉल्व्ह केले बरेचसे एक्झाम्पल जे मी ऑनलाईन केले तेच केले पण तुम्ही किती केले स्वतःहून किती केले. मॅट्रासिसच्या नोटबुक बघितल्या तर बऱ्याच जणांच्या रिकाम्या असतील मी सांगतो अर्धवट सोल्युशन असतील बऱ्याच जणांचे अर्धवट हाफ ऑफ सोल्युशन असतील हाफ ऑफ सोल्युशन अर्धे सोल्युशन असतील मी सांगतो नोटबुक जर बघितलं म्हणून जस्ट आयडिया अबाउट दॅट मला ते आयडिया आहे सर्व आयडियाचं फक्त एवढंच आहे की त्याच्या रिलेटेड तुम्हाला जेवढ्या कन्सेप्ट आपल्या व्हिडिओज बघा अगोदर जे एक्झाम्पल झाले ते परत रिवाइज करा की त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय आहे प्रत्येक स्टेप मध्ये करताना आपण कशावर फोकस देतो त्याच्यात फक्त फॉलोअप घेत जायचं. त्या एक्झाम्पलला तुम्ही एक एक्झाम्पल इकडे फॉलोअप घ्या दुसरं एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. एका एक्झाम्पलला इकडे ठेवा दुसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करता. ज्या स्टेप तुम्ही इकडे फॉलो करताय त्या तिकडे अप्लाय करत बसा. ज्यावेळेला तुम्ही दोघं अप्लाय करत राहणार इकडचं बघून इकडे अप्लाय करणार त्यावेळेला तुम्हाला ते दोघे कम्पेअर होतील आणि तुम्ही असे 2-3 एक्झाम्पल जरी सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. तुम्ही मोजून 5-5 एक्झाम्पल जरी प्रत्येक मेथडवर केलेत ना तुम्हाला 5 एक्झाम्पल आणि 100 एक्झाम्पल सारखेच आहे. 5 एक्झाम्पल आणि 100 एक्झाम्पल सारखेच आहे पण फक्त एवढंच आहे की ते 5 एक्झाम्पल तुम्ही जे केलेत ते तुम्हाला स्वतः यायला पाहिजे. 5 एक्झाम्पल ते 5 एक्झाम्पल लक्षात ठेवा. इन्व्हर्स काढताना 3 मेथड रो कॉलम आणि ऍडजॉइंट सर्वांना काही विषय नाही त्यात काही संबंध नाही ते आरामात त्यात काही प्रॉब्लेम नाही पण कॉलम आणि रो मध्ये दोघं ऑपरेशन 5-10 एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही पद्धतशीरपणे सॉल्व्ह करून बघा ना. जे इथे मी अप्लाय म्हणजे जे आपण ऑनलाईनला जे सॉल्व्ह करून दिले ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा त्यात काय विषय नाही. म्हणजे ऍक्च्युली काय माहिती का तुम्ही 5-5 एक्झाम्पल जे मी सॉल्व्ह करून दिले त्यांना कम्पेअर करत जे सॉल्व्ह केले त्यांना कम्पेअर करत जर तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व्ह केलं तर ते बेटर आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्टेप चुकतायत कुठे हे कळत नाही तोपर्यंत ते एक्झाम्पल असतं. आलं लक्षात? तुमच्याकडे वेळ कमी मी अजून पण सांगतोय 2 महिने पुढे एक्सटेंड करायचं पेपर ठरवलंय मार्च एप्रिल 2 महिने फक्त 2 महिने पण तुमचे 8 महिने वाया गेलेत अगोदरचा तो विचार तुमचे 8 महिने अगोदरचे वाया गेले 2 महिने वाढून काय फरक पडणार आहे 2 महिने वाढून काय फरक पडणार आहे. तुमचा अभ्यास अजून काहीही नाही मी अजून पण सांगतो तुमचा अभ्यास पूर्ण 0% आहे 0%. तो ग्राफ चेंज करा पाहिजे करायचंय इथून बसून करायचंय. तुम्ही 30 एक्झाम्पल कोण करताय तुम्हाला चांगलं माहिती ज्यांना गरज नाही ते पण करतात ज्यांना आले ते पण परत करतात ज्यांच्यासाठी सांगितलं ते काहीच करत नाही अशी परिस्थिती होती. आणि मला त्याच्यामध्ये फायदा नाही तोटा नाही मला काहीच फरक पडत तुमचे फी जमा आहे मला काहीच प्रॉब्लेम मला काही फरक पडायला पाहिजे मला काही फरक पडायला पाहिजे
तुमची फी जमा आहे माझ्याकडे, बरोबर. मी तुम्हाला का परत परत सांगतोय, मला आवश्यक आहे नाही ना. मग तो विचार करा, समोरचा का कशासाठी सांगत असेल हा विचार करा, त्याच्याशिवाय नाही होत. आलं लक्षात. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय. फाइंड पार्टिकल मूव्स अंडर द लॉ. यस इज इक्वल्स टू काय सांगा. यस एक्झाम्पल नंबर 34. ओके, त्याचं सोल्युशन ग्रुपला पण एक्झाम्पल टाकले, त्याच्यात तेच एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 34 त्याच्यात यस काय दिलाय. डिस्प्लेसमेंट टी क्यूब मायनस 4t स्क्वेअर मायनस 5 एवढंच आहे. Okay. Now, पुढे find the displacement and velocity the particle when acceleration is 4 units. Same. अगोदरचं एक्झाम्पल आणि हे सेम. ओके, त्यांनी ऍक्सेलरेशन दिलेला, ऍक्सेलरेशन किती दिलेलं आहे. 4 युनिट्स. आय थिंक एक्झाम्पल चुकलंय. 4 युनिट पर काहीतरी पाहिजे होतं, सेकंड स्क्वेअर हेक्टर स्क्वेअर काहीतरी पाहिजे होतं, किंवा युनिट स्क्वेअर तरी ऍटलीस्ट फॉर्म मध्ये पाहिजे होतं. युनिट सेकंड स्क्वेअर. ओके, नाव ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, जो एस दिलाय त्याचे डेरिव्हेटिव्ह काढा. एस काय दिलेला आहे. क्यू मायनस 4t मायनस 5. ओके, 4t स्क्वेअर. चला डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी सांगा. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हेलॉसिटी. ओके, देन डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर मायनस 8t मायनस 5 इक्वेशन 7. That's the first. Okay, again differentiate d s square upon dt square. That's what is my acceleration. Okay, so derivative 60 minus 8. Okay, that's one is a acceleration. That's one given, which is equals to 4 unit. Therefore, by given 4 is equals to 60 minus 8. Therefore, 60 is equals to 8 unit plus 6 4 plus 12 8. किती होणार आहे. 12. t is equals to 2 सेकंड. t ची व्हॅल्यू निघाली. ओके, आता ह्या टाइमाला जस t जो दिलाय त्या टाइम साठी मला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट करायचं आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून द्या फक्त. यस, ऍट t is equals to 2 बाय फर्स्ट. ओके, चला पुट करून सांगा मला. 8 मायनस 4 into 4 minus 10. That's what is equals to 8 minus 16 minus 10, which is equals to minus 80. That's what unit is. That's unit should be. Okay. Now velocity. V at t is equals to 2. Velocity म्हणजे हा. Okay. चला मग सांगायचं पुट करा t ची व्हॅल्यू 3 into 4 minus 8 into 2 minus 5. That's what is equals to 12 minus 16 minus 5. Is it minus 9? Minus 9 unit per second. बस एवढंच काढायचं होतं. ओके, पुढचं एक्झाम्पल पण याच फॉर्म मध्ये. velocity end at 4 seconds. velocity ends at 4 seconds. म्हणजे आता एक्झॅक्टली काय करायचं याच्यामध्ये. म्हणजे टी ची व्हॅल्यू दिली का. व्हेलॉसिटी ऍट 4 सेकंड पण काढायचं आहे, बरोबर ना. म्हणजे t इज इक्वल्स टू 4 ला व्हेलॉसिटी काढावी लागेल. आणि ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट व्हेन व्हेलॉसिटी इज 3/2. जमलंय सर्वांना एक्झाम्पल. नाही जमलंय. नेक्स्ट त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय असतं. एक्झाम्पल नंबर 35. t cube upon 3 t square upon 2 t upon 2 okay plus 6 plus 6. Okay, now derivatives काढून घ्या. इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड नाव देऊन द्या. आणि मग नंतर पुढच्या पार्ट याला फर्स्ट नाव दिलं डेरिव्हेटिव्ह ds बाय dt. चला सांगा 3t स्क्वेअर अपॉन 3 मायनस 2t अपॉन 2 मायनस 1. इक्वेशन याला रिड्यूस करूया. 2 to get cancel. काय t square minus t minus 1 equation second. Okay, now the third one. d square yes upon dt square equals to 2t minus 1 equation third. Okay, now मग आता पुढे काय करू सांगा मला.
पहिला पार्ट काय सांगितलाय? व्हेलॉसिटी ओके. चला मग सांगा व्हेलॉसिटी ऍट 4 दिलेला. ओके, त्याच्यामध्ये 4 पुट करा. चला 4 स्क्वेअर मायनस 4 मायनस 1 60 मायनस 4 मायनस 1 इक्वल्स टू 23 upon 12. 23 upon 12 minus 1 half. 23 upon 2. Unit is unit percent. percent. पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट गिवन काय? सेकंड पार्ट मध्ये velocity is equals to 3 upon. आणि त्याची काय काढायला लावलं? acceleration काढायला लावलं. पण आपल्याला आपलं टाइम काढावा लागेल. when velocity is 3/2 unit per second, okay, at that velocity we have to find first time. त्या ठिकाणी velocity जेवढी आहे त्या पॉइंटला मला काय काढावं लागलं होतं? टाइम काढावा लागेल. मग तो टाइम काढण्यासाठी velocity ला कंपेअर करा. velocity v is equals to दिलेल्या इक्वेशन मध्ये फॉर्म लिहा. चला सांगा. therefore 3/2 equals to v is equals to चला t square minus t minus 1. Okay, now multiply throughout by 2. म्हणजे मला असं काहीतरी मिळेल का? 3 is equals to 2t square minus 2t minus 1. मल्टिप्लाय केलं ना, 2 ने मल्टिप्लाय केलं थ्रोआउट. हा 2 कॅन्सल होऊन जाईल. 2t square minus 2t 1/2 into 2 2 get cancel minus 1. ओके, हा 3 तिकडे जाऊ द्या. -3 होईल. म्हणजे काय? 2t square minus 2t minus 4 minus 4 equals to परत 2 कॉमन घेऊन 2 कॉमन निघाल्यानंतर काय मिळेल? t square minus t ओके, कट कर सांग. चला -2 plus 1 -2 plus 1 t square minus 2t plus t minus 2 equals to 0. चला फॅक्टर कॉमन t कॉमन निघाला. t ब्रॅकेट t minus 2 plus 1 t minus 2 equals to 0. Therefore t plus 1 into t minus 2 equals to 0. Therefore t is equals to minus 1 and t is equals to when t is equals to minus 1. हाँ, टाइम निगेटिव कैंसिल. टाइम इज पॉझिटिव्ह. ओके, चला कॅन्सल करा. ओके, म्हणजे टीच व्हॅल्यू फक्त काय घ्यावं लागेल? 2 घ्यावी लागेल. ओके, नाव टीच व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेला कोणाकोणाला काढायला लावलंय? डिस्प्लेसमेंट आणि acceleration. डिस्प्लेसमेंट ऍट t इज इक्वल्स टू t इज इक्वल्स टू. चला व्हॅल्यू सांगा. 8/3 minus 2. ओके, चला कॅल्क्युलेट करून सांगू. काही क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 to the 4 and 2 हा सर इकडे डिवाइड करून घ्या. इकडे डिवाइड करून घ्या. 4/2 आणि 4/2 1. ओके, 8/3 minus 2 minus 1 plus 6 झालं. 8/3 plus 3 plus 3 minus 3 plus 6 plus cross multiplication 9 8 8 plus 9 17/3 displacement unit झालं इथपर्यंत. ओके, नाव acceleration at t is equals to 2. नाव काय? 2t minus 1. This 2t minus 1 at t is equals to 2. That's 2 into 2 minus 1. That's why is 4 minus 1 is equals to 3 unit per second square. हेच काढायचं होतं. कुठे थांबली ती गाडी? आलो कुठे थांबली? हेच इथेच. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचं 36 नंबर चालला. 36 नंबर सेम असंच काढायचं. ओके, रिलेशन आहे त्याच्यामध्ये. अजून 37 पण यायचं. when velocity is 0 find acceleration 37 हा
ऍक्सेलरेशन काढायचं आहे व्हेन व्हेलॉसिटी इज 0. ओके, नंतर ते पण झालंय. हा फक्त ते शो करायचं होतं इक्वल एक अपोजिट मॅग्निट्यूड विल बी इक्वल बट साइन विल बी अपोजिट. म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेम येतात त्या दोघे पॉईंट्सला, पण एक निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये असतं तर एक पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये असतं. ओके, फक्त मॅग्निट्यूड काय आलं 128. एक 128 आला असेल, एक -128 असेल, बरोबर ना. म्हणजे फक्त एक लक्षात ठेवा, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की मॅग्निट्यूड विल बी सेम बट डिरेक्शन विल बी निगेटिव्ह. डिरेक्शन विल बी निगेटिव्ह व्हाय अपोजिट डिरेक्शन जेव्हा निगेटिव्ह साईड येते त्या, बरोबर ना. मॅग्निट्यूड म्हणजे त्याचे कॉन्स्टंट व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट शेवटचं काय होतं. अ पार्टिकल इज मुव्हिंग ऑन अ लाईन वेअर इट्स पोझिशन इज x is a meter at a time t. Is a meter at a time t. Okay. 1 मीटर एका t टाइम मध्ये, ठीक आहे. इन अ सेकंड इज गिवन बाय, म्हणजे डिस्प्लेसमेंट x दिलेला आहे आणि त्यांनी एबीसी कॉन्स्टंट काढायला काढलंय काय ठीक आहे. शेवटचं एक्झाम आलेलं आहे ना. मग चंद्रावर आल्यासारखं वाटतं अचानक सोडून दिले कोणतरी आपल्याला. जे आज डायरेक्ट उगवले त्यांच्यासाठी डायरेक्ट एक सरप्राईज असेल काही वेगळंच काही चाललंय. कुठून आला काय माहिती, नेमकी मॅथमॅटिक्सच चाललंय काय असं वाटतं. ओके, आपलं फिजिक्सचं लेक्चर चालू माहिती का. अरे फिजिक्स चालू केलं नाही का. व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट कुठे येतं मॅथमध्ये केव्हा आलं व्हेलॉसिटी मॅथ चालू असं. अरे फिजिक्स मध्ये येतो आपण आता एक दिवस फिजिक्स एक दिवस मॅथ चालतो. नवीन फिजिक्स आपण चालू केलं. अरे ऑनलाईन जॉब कसं चालू आहे फिजिक्स चालू पीएम. अरे हा ना चला नेक्स्ट. चला डिस्प्लेसमेंट सांगा मला काय. एक्झाम्पल नंबर 30. ओके, एक्स काय टी क्यूब प्लस 80 स्क्वेअर बीटी प्लस सी. आणि मला कोणाच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पण त्याने एबीसीच्या व्हॅल्यू काढताना त्यांनी आपल्याला काहीतरी रिलेशन दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे. ओके, नाव जे दिलंय तर आपण एक एक पार्ट नुसार मेन्शन करतो. अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, व्हेलॉसिटी काढून घेऊ, ऍक्सेलरेशन काढून घेऊ, डिस्प्लेसमेंट ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यावर काढून घेऊ. ओके, नाव dx by dt. dx by dt म्हणजे कोण व्हेलॉसिटी v. ओके, नाव देन 3d स्क्वेअर 280 प्लस याला इक्वेशन सेकंड म्हटलं. ओके, नाव याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला ऍक्सेलरेशन दॅट्स वन इज अ dx स्क्वेअर dt इक्वल्स टू 60 प्लस 2a. बरोबर इथपर्यंत आलं. बरं टी दिलेला आहे का. टी दिलाय ना. टी इज इक्वल्स टू 1 सेकंड. म्हणजे आपल्याला एक शेवटचं एक काम करू आपण की व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला टी इज इक्वल्स टू 1 ला पुट करू. ऍक्सेलरेशन दिलेलं आहे मला त्या ठिकाणी. देअरफॉर ऍक्सेलरेशन ऍट टी इज इक्वल्स टू 1 which is equals to 60 plus 2a at t is equals to 1. टाइम दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. ऍक्सेलरेशन ऍट t is equals to 1 दिलेला आहे ऑलरेडी. काय दिले 12. बरोबर 12. आता t ची व्हॅल्यू याच्यात पुट करून द्या. 6 plus 2a हा 6 इकडे आला म्हणजे सांगा 6 is equals to 2a. 12 minus 6 is 6. Okay, therefore a is equals to h व्हॅल्यू निघाली. ओके, आता व्हेलॉसिटी होईल. व्हेलॉसिटी ऍट t is equals to 1. ओके, also velocity at t is equals to 1. Okay, now equals to velocity 3t square 2a 3.
ओके अननोन पुट करून घेऊ आपण याच्यात 3a म्हणजे 6t प्लस b at t is equals to 1. ओके velocity at t is equals to 1 दिलेली 7 दिले ना 7 is equals to t ची व्हॅल्यू पुट करायचं आपण सांगा मग 3 प्लस 6 प्लस b बरोबर पुढे 7 is equals to 9 plus b therefore b is equals to minus 2. ओके काही डाऊट आहे काही डाऊट आहे कळतंय काय हो दुसरं काही नक्की का ओके नाव आता डिस्प्लेसमेंटवर a ची आणि b ची व्हॅल्यू पुट करून द्या at displacement at x is equals to t is equals to 1 आणि एवढ्या याच्यात निघतं x displacement at x t is equals to 1 equals to काय t cube ओके a ची व्हॅल्यू काय 3t square ओके b ची व्हॅल्यू minus 2t plus c ओके when t is equals to 1 आता t ची व्हॅल्यू 1 पुट करून द्या RHS मध्ये x is equals to x at t is equals to 1 ला काय दिलं 8 equals to 1 minus 3 minus 2 plus c बरोबर ओके मग is it minus 4 ओके minus 4 इकडे त्यांना प्लस मध्ये c is equals to 12 ठीक आहे ना ABC चे प्लस कुठे इथे प्लस किती प्लस 4 minus 4 minus 2 is 2 c that's means 6 ओके कळलं काय A B C ओके व्यवस्थित फक्त आपला पद्धतशीरपणे सॉल्व्ह करायचं ओके चला आता पुढे याच्यात किती चला पुढचे काही थोडे लॉजिकल एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल नंबर 40 Example number 40. If x is the displacement, if x is the displacement and v is velocity, of particle, and v is equals to v square is equals to x plus 3 in bracket 4 minus x. Find its acceleration. Find its acceleration when particle is two centimeter away from the origin. Okay. व्यवस्थित एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये दिलेलं काय एक्झाम्पल ऑब्झर्व केल्यानंतर एक्स काय माझा डिस्प्लेसमेंट, व्ही काय माझं व्हेलॉसिटी. ओके आणि त्याने व्हेलॉसिटी स्क्वेअर
velocity in terms of displacement dt. Velocity in terms of displacement dt. Okay. Now, ज्या वेळेला आपण find the acceleration when a particle is 2 centimeter away. 2 centimeter away म्हणजे काय दिलं आहे? 2 centimeter away from the origin. Is it काय? Is it displacement? Is it displacement when? Okay. म्हणजे origin पासून 2 सेंटीमीटर अंतरावर ज्या वेळेला acceleration येईल म्हणजे काय displacement is from origin to 2 centimeter away from that. Okay. origin पासून 2 सेंटीमीटर लांब आहे. कोण? माझा displacement. म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण? x ची व्हॅल्यू. म्हणजे acceleration काढा जेव्हा डिस्प्लेसमेंट काय असेल 2 सेंटीमीटर असेल. acceleration काढा जेव्हा डिस्प्लेसमेंट काय असेल 2 सेंटीमीटर. मग आपल्याला जे दिलंय लेट x is a displacement, okay, and v is velocity. Okay, given that v square is equals to x plus 3 4 minus 6. पण अजून पण एक लक्षात ठेवा आपण डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टी चेंज करतो, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टी चेंज करतो. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेताना आपण dv बाय dt घेतो. पण x हे कोणाचा फंक्शन आहे? x हे कोणाचा फंक्शन आहे? x x कोणाचा फंक्शन आहे? x कोणाचा फंक्शन आहे? डिस्प्लेसमेंट आहे ना x, बरोबर. पण इन टर्म्स ऑफ काय घेतो आपण? टाइम घेतो ना, t च्या फॉर्म मध्ये असतं ना. s इज इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ t चा फॉर्म दिले ना आपण dx बाय dt घेतात. म्हणून x इज डिपेंडेंट ऑन t. ओके. मग डेरिव्हेटिव्ह घेताना कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? dx बाय dt च्या फॉर्म मध्ये, बरोबर. चला सांगा मग काय करणार डेरिव्हेटिव्ह घेताना. अगोदर याला रिड्यूस करून घ्या आपण, याला एक्सपांड करून घ्या. चला सांगा v स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x मायनस x स्क्वेअर प्लस 12 मायनस 3. Okay. Now then minus x square x plus x plus हा v square दोघांना स्क्वेअर रूट घ्या. v is equals to बरोबर या फॉर्म मध्ये आता डेरिव्हेटिव्ह therefore differentiate it with respect to x कसं काय येईल? कारण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेताना चेन रूल यूज करावा लागतो. म्हणजे आपण v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घेतला तर ज्यावेळेला x चा डेरिव्हेटिव्ह v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तरी घेण्यास आणि त्याबरोबर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t पण घेऊ. मग चला dv बाय dt 1/2 रूट ऑफ minus x square minus plus x plus 12 into derivative of minus 2x plus 1 into x चा डेरिव्हेटिव्ह कोण घेईल? दुसरा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t कारण x इज डिपेंडेंट ऑन t into dx by dt. To dx by dt. Okay, what is dx by dt? Velocity. Okay. Now याची व्हॅल्यू सांगा मला काय? याची फक्त या ब्रॅकेटची व्हॅल्यू. अंडर रूट मध्ये टर्मची व्हॅल्यू. Is it v? That means 1/2v into minus 2x plus 1 into v. Thus v get cancel. Okay. The remaining term will be. Thus dv by dt is my a. Okay, a is equals to, therefore a is equals to minus 2x plus 1/2. That's minus 2x plus 1/2. But we have to find the acceleration when displacement is 2 centimeter. But at x is equals to 2 centimeter. Okay, therefore acceleration at x is equals to 2, which is equals to minus 2x plus 1/2 when x is equals to 2
पुट करायचं -4 + 1/2 that's -3/2 that's सेंटीमीटर पर सेकंड झालं. हेच फायनल आन्सर पाहिजे ना. acceleration when displacement is 2 centimeter away from the origin. Okay, right.